धक्काधक्कीच्या जीवनशैलीमुळे सर्वांचीच तरांबळ उडाली आहे। घाईमुळे त्यांच्या खाण्याच्या सवयी बिघडत आहेत। त्यामुळे लोकांना पोटाशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। यापैकी एक म्हणजे ॲसिडिटी। सामान्य भाषेत याला गॅस किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेही म्हणतात। ज्या लोकांना जास्त वेळ बसून काम करावे लागते, जास्त मसालेदार अन्न, आंबट आणि मसालेदार अन्न खावे लागते किंवा रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्यास अशा समस्या उद्भवू शकतात। अनेक वेळा आपण खूप मसालेदार किंवा चवीदार अन्न खातो। काही कालांतराने पोट आवश्यकतेपेक्षा जास्त फुगते। यामुळे नाभीच्या वरच्या भागात ॲसिड तयार होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे तेथे जळजळ होते। हळूहळू हे ॲसिड घशात जाते, त्यामुळे आंबट ढेकर येणे सुरू होते। जर तुम्हालाही असाच त्रास होत असेल तर काही घरगुती उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात। ते उपाय काय आहेत आणि ते या आजारावर कसे परिणाम करू शकतात हे जाणून घेऊया। तर चला मित्रांनो, स्टार्ट करूया। मी आहे डॉक्टर पठाण आणि माझ्या चॅनलवर आपलं खूप स्वागत आहे। चला जाणून घेऊया त्या 8 घरगुती उपायांबद्दल ज्यांच्या मदतीने तुम्ही ॲसिडिटी कमी करू शकता। पहिलं आहे, दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा। दिवसाची सुरुवात कोमट पाणी प्यायल्याने ॲसिडिटीपासून बराच आराम मिळतो। कोमट पाण्यात थोडी काली मिरी घालून अर्धा लिंबू पिळून रोज प्या। असे केल्याने गॅसची समस्या तर दूर होईलच, पण वाढते वजनही नियंत्रणात राहील। दुसरं आहे, बडीशेपचे पाणी प्या। जेवण केल्यानंतर काही वेळाने बडीशेप खाल्ल्याने ॲसिडिटीपासून आराम मिळतो। तुम्ही जेवण केल्यानंतर बडीशेप थेट चावून खाऊ शकता आणि त्यापासून चहा बनवून पिऊ शकता। बडीशेप पोटात गारवा निर्माण करतो आणि ॲसिडिटी कमी करतो। तिसरं आहे, जिऱ्याचे पाणी प्या। जिऱ्यामध्ये आरोग्यासाठी फायदेशीर असे अनेक गुणधर्म असतात। ॲसिड रिफ्लक्स आणि गॅसमध्ये हे खूप फायदेशीर मानले जाते। जिऱ्यामध्ये नैसर्गिक तेल असते, जे लाल ग्रंथींना म्हणजे सलायव्हरी ग्लॅन्ड्सला उत्तेजित करून पाचनशक्ती वाढवते। यासाठी 2 कप पाण्यात 1 चम्मच जिरे 10 ते 15 मिनिटे उकळा। जिरे पाण्यात विरघळल्यावर पाणी थंड करा। हे पाणी गाळून जेवणानंतर दिवसातून 3 वेळा प्यावे, त्यामुळे गॅस समस्येपासून आराम मिळेल। चौथं आहे, दही वापरा। दही खाल्ल्याने ॲसिडिटीसाठी आपत्कालीन स्थिती येते। पोटासाठी हा खूप फायदेशीर सौदा आहे। दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, रायबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन B6 आढळतात, जे शरीरासाठी खूप चांगले असतात। यामध्ये असलेले बॅक्टेरिया तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असतात। दही वापरणे पोटासाठी तसेच केस आणि त्वचेसाठी चांगले असते। पाचवं आहे, सेलरीचे पाणी प्या। सेलरीचे पाणी ॲसिडिटीसाठी खूप फायदेशीर आहे। यामुळे पाचनशक्ती मजबूत होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते। त्यामुळे त्याचा रोज वापर करा। यासाठी 1 ग्लास पाण्यात सेलरी टाका, त्यानंतर ती व्यवस्थित शिजवावी लागेल। त्यानंतर पाणी थंड करून प्या। त्याच्या नियमित वापराने ॲसिडिटीपासून बऱ्याच आराम मिळतो। 6वं आहे, लिंबू पाणी वापरा। लिंबू पाणी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप फायदेशीर आहे। आम्लपित्त झाल्यास पोटाला खूप आराम मिळतो। लिंबूमध्ये व्हिटॅमिन C आणि अस्कॉर्बिक ॲसिड असते, जे पोट निरोगी ठेवते। याशिवाय पोटाचे विविध इन्फेक्शनांपासूनही संरक्षण करते। 7वं आहे, आल्याचा वापर करा। आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुण भरपूर प्रमाणात असतात। त्यामुळे याच्या रोजच्या वापराने पोटाच्या जळजळीपासून आराम मिळू शकतो। आले पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत येण्याची शक्यता कमी करू शकते। आले सूज कमी करू शकतात। 8वं आहे, केळी ॲसिडिटीसाठी फायदेशीर आहे। केळी पोटासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे। याचे सेवन केल्याने जळजळ, गॅस आणि ॲसिडिटीपासून आराम मिळतो। यासाठी
केळीत साखर मिसळून खाणे हा उत्तम पर्याय आहे। केळी खाल्ल्याने तोंड आणि पोटातील अल्सर दूर होण्यास मदत होते। जर तुम्हालाही ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर या टिप्स रोज वापरून तुम्ही तुमची ॲसिडिटी बऱ्याच प्रमाणात कमी करू शकता। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। तर भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।